हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही सगळे? सो यस, मी आज करणार आहे गेट रेडी विथ मी, कारण मला जायचं आहे एक रील शूट करायला. तर मी विचार केला मी तुमच्याबरोबर शेअर करेन माझा मेकअप लुक, कारण मला एकदम असं सिम्पल लुक करायचा आहे, कारण रील पण सिम्पल आहे. तर मी विचार केला मी मेकअप लुक पण करते आणि समरमध्ये मी कसा मेकअप करते ते पण दाखवते. आणि सेकंड गोष्ट, मी फर्स्ट टाइम असा सिट डाऊनवाला व्हिडिओ बनवते आहे आणि कॅमेऱ्यामध्ये असं इन फ्रंट ऑफ कॅमेरा मी असं फर्स्ट टाइम बोलते. तर मी थोडी नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण आहे. तर लेट्स स्टार्ट. मी हे मामा अर्थचं लिप बाम यूज करते. हे इतकं छान आहे ना की जर हे आपण मॉर्निंगला यूज केलं तर इव्हिनिंगपर्यंत आपली लिप्स ड्राय नाही पडत. अफोर्डेबल पण आहे. 239 और 249 असं काहीतरी आहे. सेकंड गोष्ट, हे मॉइश्चरायझर जे मी यांच्या ओरिजिनल वेबसाईटवरनं मागवलेलं, बार्कले इटली म्हणून आहे. हे पण 649चं आहे. हे इतकं लाईटवेट आहे ना. हायलायटिंग जेल प्लस मॉइश्चरायझर आहे. म्हणजे हे यूज केल्यानंतर आहे ना एक शाईन येते फेसवरती. मी दाखवते तुम्हाला. हँड वॉश केले आम्ही. सी, कसा ग्लो आला ना. आणि दिस इज माय मेकअप पाउच, ज्यात माझे अर्धे प्रोडक्ट्स याच्यात नाहीच आहे, घरी आहे. आता मी यूज करणार आहे प्रायमर. थोडंसंच लावणार आहे मी. दिसत पण नसेल आय गेस तुम्हाला. आता मी यूज करते कन्सिलर. लिक्विड कन्सिलर घेतलेलं, पण ते जे होतं आहे ना ते माझ्या शेडला मॅच नाही झालं, तर मी हे यूज करते. हे फेअरचं कन्सिलर आहे. नॅचरल 2 असा शेड आहे याचा. थोडंसं इथे माझं थोडं ब्लॅक आहे ना. माझा जो स्पंज आहे ना तो मी वॉश नाही केलेला आहे, म्हणून मी हातानेच करेन. मी कन्सिलर पण खूप कमी यूज करते, म्हणजे स्किन खूप जास्त ऑइली आहे. त्यानंतर मी करणार आहे माझे आयब्रोज. मी ते पण जास्त नाही करणार आहे, कारण की माझे आयब्रोज ऑलरेडी इतके डार्क आहे ना, पण इथे थोडं कमी आहे मला हेअर्स. माझा जो मिरर आहे ना रूममधला तो फार मोठा आहे आणि फोनमध्ये मला क्लिअर दिसत नाही, आणि माझ्याकडे छोटा मिरर नाही आहे. तर मी जाऊन चेक करते मिररमध्ये. एक मिनिट. माझा फेस या रिझनसाठी पिगमेंटेड वाटतोय, कारण की रूममध्ये बरोबर लाईट नाही येत आहे. मी आय मेकअप करणार नाही आहे, कारण की मी जर आय मेकअप केला ना तर मला असं वाटतं की माझे आईज डबल दिसतात, म्हणून मी काजळ लावणार आहे फक्त. आणि स्पेक्समुळे इतकं दिसून पण नाही येत आयलायनर वगैरे, मस्कारा. तर मी फाउंडेशन अप्लाय करूनच दाखवते तुम्हाला, कारण की छोटा मिरर नाही आहे रूममध्ये आणि फोनमध्ये बरोबर मला कळत नाही आहे. या साईडने मस्त उजेड येतोय. थांबा एक मिनिट. सो यस, आता मी फाउंडेशन लावलं. छान वाटतं ना. हे बघा, एकदम असं नॅचरल वाटतंय, जास्त असं डार्क नाही वाटत, एकदम सिम्पल वाटतंय. मी आज कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. ही फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर आहे.
थोडं ब्लश लावूया, कारण की मला जास्त पिंक आवडत नाही. एकदमच थोडं लावणार. माझे ब्रश पण घरी आहे. सो एक मिनिट. आणि आता लिपस्टिक कुठली लावू? माझा ड्रेस जो आहे ना, सॉरी कुर्ती, ती ब्लॅक आहे. तर ब्लॅकवरती रेड छान वाटतं, पण रेड माझ्या स्किन टोनवरती मॅच नाही करत जास्त. रेड मरून छान वाटेल. मिक्समध्ये लावते मी, मरून प्लस रेड. बघा, हे पण किती सुंदर वाटतंय ना. सिंपल येट एलिगंट. असं राहू देऊ का? छान वाटतं ना. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कुर्ती घातल्यावरती टिकली जर नाही आहे, आयलायनरने जसं डॉट ठेवते. येस, कुर्ती वेअर केल्यावरती मला असा ब्लॅक डॉट खूप आवडतो. छान वाटतं, क्यूट एकदम. तर मी आता पटकन चेंज करते आणि दाखवते तुम्हाला. कशी दिसते मी. इथे मी एक प्रॉब्लेम करून टाकलेला, चेंज केला आणि माईक त्यालाच राहिला, म्हणून मी परत शूट करते अर्धा व्हिडिओ. ब्लॅकवरती ऑक्सिडाइज इयरिंग जास्त जातात, म्हणून मी ऑक्सिडाइज आहेत माझ्याकडे ऑप्शन खूप, पण मला हे वाले इयरिंग्स खूप जास्त आवडतात. तर असे छान दिसतात हे. म्हणजे मी खूप वेळा यूज केलेलं आहे, तरी पण मी हेच यूज करणार आहे. याच्यावरती सिल्वर वॉच छान दिसेल, पण सिल्वर वॉच माझं घरी आहे, म्हणून मी गोल्डन यूज करणार आहे. थोडंसं मिसमॅच आहे, ठीक आहे. पण नाही. आणि यस, जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. मला सांगा तुम्हाला कसा वाटला हा लूक. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून काहीतरी नवीन घेऊन येईल. सो तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा. टिल देन, बाय बाय. आय विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.